आपण बाजारातून जेव्हा मिरच्या आणतो थोड्या दिवसांनी या पद्धतीने यातील मिरच्या पिकायला सुरुवात होते। दरवेळेस अशा 4-5 हिरव्या मिरच्या पिकलेल्या बाजूला निघतातच। तर आपण याच साठलेल्या मिरच्यांपासून झणझणीत असा कोल्हापुरी ठेचा बनवणार आहोत। ठेचा बनवण्यासाठी या पिकलेल्या 1 वाटी मिरच्या घ्यायच्या आहेत। याच्यामध्ये आपण मीठ, लिंबू, गूळ, चवीनुसार मीठ आणि जिरे घालणार आहोत। याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये आहे। प्रथम भांड्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत, त्याच्यामध्ये जिरे, चवीनुसार मीठ, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडासा गूळ घालायचा आहे। मिक्सरवर हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये अगदी छोटी अर्धी वाटी पाणी आणि थोडंसं लिंबू घालून पुन्हा हे एकजीव एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता या ठेच्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी 1 छोटी वाटी तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये जिरे हिंगाची फोडणी करायची आहे। नंतर त्याच्यामध्ये वाटलेला ठेचा घालायचा आहे। त्यातील पाणी आटून छान तेल सुटेपर्यंत मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। चटपटीत असा कोल्हापुरी ठेचा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही हा काचेच्या बरणीमध्ये 1 महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता।